हॅलो फ्रेंड्स, आता बघा आपल्याला पार्ट 1मध्ये आपण हा इथपर्यंत बघितलं, हा रुमाल. आणि आता याच्या पुढे कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. हुक नंबर मी तेच वापरला आहे, 1.75 mm हुक वापरला आहे. पुढे आपल्याला हा जो पहिला खांब आपण घेतलेला याच्या वरच्या लूपमधून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. आणि आता याच्या पाठीमागून हुक नाही टाकायचं या खांबाच्या, फक्त वरती 3 साखळ्या द्यायच्या. 3 साखळ्यांचा हा पहिला खांब झाला. मध्ये आपल्याला 2 साखळ्या द्यायच्या आहेत आणि पुढे एक खांब सोडायचं आहे. हे जे 7 खांब आहे त्याच्यामधला हा पहिला खांब सोडून त्याच्या पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमधून एक खांब घ्यायचा आहे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. पुढे पुन्हा एक खांब स्किप करायचं आहे. म्हणजे पुढच्या खांबामध्ये वरच्या लूपमधून हुक टाकून घ्यायचं आहे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर पुढे पुन्हा एक खांब स्किप करायचा आहे. त्याच्या पुढच्या खांबामध्ये एक खांब घ्यायचा आहे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. आणि आता हे 7 पूर्ण झालेत. आपण हे खांब घेतलेले. हा जो खांब आहे पाठीमागून हुक टाकलेला त्याच्या वरच्या लूपमधून एक खांब घ्यायचं आहे. शेवटपर्यंत हीच स्टेप करायची आपल्याला. ह्या खांबाच्या वर आपण खांब घेतला, त्याच्या पुढचा जो खांब आहे त्याच्या पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये एक खांब घ्यायचा आहे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा एक खांब सोडायचं आहे. त्याच्या पुढच्या खांबामध्ये वरच्या लूपमधून खांब टाकून घ्यायचं आहे. पुन्हा एक खांब स्किप करायचं आहे. त्याच्या पुढच्या खांबामध्ये एक खांब घ्यायचं आहे. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर हा स्किप करून हा जो आपण पाठीमागून सुई टाकून हुक बनवलेला, खांब बनवलेला, त्याच्या वरच्या लूपमधून एक खांब घ्यायचा. पुढे 2 साखळ्या. पुढे सेम प्रोसेस जसं आपण ह्या 2 ठिकाणी ही प्रोसेस केली ही पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आणि हा 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे. तिथे तिसऱ्या साखळीमध्ये 1, 2 आणि 3. पुढे आपण 2 साखळ्या घेतलेल्यामध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. आणि हा 2 साखळ्यांचा गॅप आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आणि 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्यांचा हा पहिला खांब आणि मध्ये 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर त्याच गॅपमध्ये एक खांब घ्यायचं आपल्याला
पुढे 2 साखळ्या घ्यायचे आहेत आणि हा पुढे 2 साखळ्यांचा गॅप आहे, तिथे मुक्का खांब घ्यायचा आहे. पुढे पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या. पुढच्या गॅपमध्ये 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये एक खांब, 2 साखळ्या आणि एक खांब घ्यायचा आहे. बघा, एका गॅपमध्ये आपण एक खांब, 2 साखळ्या आणि एक खांब घेतला आहे. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 साखळ्या, मुक्का खांब आणि 2 साखळ्या घेतल्यात. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सेम पहिली प्रोसेस केली होती, तीच प्रोसेस इथे करायची. आता त्याच्या पुढे 2 साखळ्या घेऊन 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा. पुढे 2 साखळ्या घ्यायच्या. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक खांब, 2 साखळ्या आणि एक खांब घ्यायचा आहे. तुम्हाला समजलं असेलच मी काय सांगितलं ते. आता हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे बघा, मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. त्यानंतर या 2 साखळ्या झाल्याच्या नंतर इथे आपण 3 साखळ्या घेतलेल्या पहिल्या खांबासाठी, तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आणि आता आपण एक खांब आणि 2 साखळ्या, एक खांब त्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून 3 साखळ्यांचा हा पहिला खांब घ्यायचा आहे. टोटल 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब असं या राऊंडमध्ये बनवायचं. 2 झाले, 3, 2 साखळ्या घ्यायच्यात मध्ये आणि याच गॅपमध्ये अजून 3 खांब घ्यायचे. पुढे आपल्याला एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा या एक खांब, 2 साखळ्या आणि एक खांब गॅप आहे, तिथे सेम ही प्रोसेस करायची. 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब घ्यायचे. पुढे एक साखळी घेऊन इथे आपल्याला हे स्किप करायचं आहे. हा जो मुक्का खांब घेतलेला आहे तो स्किप करायचा आहे. त्याच्या पुढे एक खांब आणि 2 साखळ्या, एक खांब आहे त्या गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब घ्यायचे. दोन साखळ्या झाल्या. त्यानंतर तिथेच 3 खांब घ्यायचे. पुढे पुन्हा एक साखळी घ्यायची आणि हा भाग स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3 खांब, 2 साखळ्या आणि 3 खांब घ्यायचे. तीन झाले. मध्ये 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 साखळ्या घ्यायच्या. 3 खांब घ्यायचे, सॉरी. पुढे एक साखळी घेऊन सेम स्टेप करायचे आणि हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. इथे बघा, मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता इथे पुढे एक साखळी झाल्यावर इथे पहिला जो खांब आहे
त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा खांब आहे त्याच्या हुकमधून लूपमधून हुक टाकून स्लिप स्टिच करून पुढे जायचं आपल्याला. त्यामुळे स्लिप स्टिच घेत पुढे जायचं आहे. त्याच्या पुढच्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये स्लिप स्टिच घेतले. त्यानंतर पुढे ह्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच घेऊन 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 3 साखळ्या घेतल्या. 3 साखळ्यांचा हा पहिला खांब झाला. 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब घ्यायचे आपल्याला एकाच गॅपमध्ये. हे 3 खांब झाले. मध्ये 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. सेम हीच प्रोसेस आहे. ही जी आपण पहिली प्रोसेस केलेली त्याच्यावर पण आपल्याला सेम तीच प्रोसेस पुढे एक साखळी घेऊन इथे हा आपण मध्ये एक साखळी घेतलेली त्या गॅपमध्ये खांब बनवून घ्यायचा. पुढे पुन्हा एक साखळी घ्यायची. पहिल्या राऊंडमध्ये आपण 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब घेतले होते. त्यानंतर या एक साखळीच्या गॅपमध्ये एक साखळी एक खांब आणि एक साखळी घ्यायची. एक साखळी खांब आणि एक साखळी घ्यायची या गॅपमध्ये. पुढे एक साखळी झाल्यावर त्यानंतर हा जो गॅप आहे 2 साखळ्यांचा त्याच्यामध्ये 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. एक साखळी घेतली पुढे. त्यानंतर या एक साखळीच्या गॅपमध्ये एक खांब घ्यायचा आहे. पुढे पुन्हा एक साखळी घ्यायची. त्यानंतर या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 3 खांब 2 साखळ्या आणि 3 खांब घ्यायचे. पुढे 2 साखळ्या घेतल्या आणि त्याच गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हॅलो फ्रेंड्स, बघा मी आता हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. इथे शेवटला एक साखळी झाल्यावर आता हा शेवटचा राऊंड आपल्याला करायचा आहे. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे. इथे तिसऱ्या साखळीमध्ये हुक टाकून जोडून घ्यायचं आहे. दुसऱ्या खांबामध्ये वरच्या लूपमधून जोडून घ्यायचं आहे आणि तिसरा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून हुक टाकून जोडून घ्यायचं आहे. आणि हा 2 साखळ्यांचा गॅप आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आणि 3 साखळ्या घ्यायच्या. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. मध्ये पुढे 2 साखळ्या घ्यायच्या आणि इथे तिसऱ्या साखळीमध्ये हुक टाकून वरती हा सर्कल पूर्ण करायचा आहे. टोटल आपल्याला हे 5 खांब बनवायचे या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये. दुसरा खांब घेतला त्याच्यावरती आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत
आणि ह्या लूपमधून, या दोन्ही लूपमधून हुक टाकून मुका खांब टाकून हा सर्कल पूर्ण करायचा आहे. 2 झाले. हा तिसरा खांब घेतला, वरती 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि या हुकमधून लूपमधून हुक टाकायचं आणि इथे सर्कल पूर्ण करायचं. 3 झाले. अजून चौथा घ्यायचा आहे. हा चौथा खांब झाला. वरती 2 साखळ्या घ्यायच्या आणि या लूपमधून, या दोन्ही लूपमधून हुक काढून मुका खांब टाकून सर्कल पूर्ण करायचं आहे. 4 झाले. आणि 5वा शेवटचा खांब टाकायचा आहे आणि वरती 2 साखळ्या घेऊन ह्या लूपमधून हुक बाहेर काढायचं आहे आणि मुका खांब टाकून सर्कल पूर्ण करायचं आहे. या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. पुढे 1 साखळी घ्यायची आहे आणि सुरुवातीला जसे आपण हे खांब घेत गेलेलो तसंच या खांबाला पाठीमागून हुक टाकून, या खांबाच्या पाठीमागून हुक टाकून त्याच्यावर खांब तयार करायचा. पुढे 1 साखळी घ्यायची. पुन्हा या गॅपमध्ये जसं पहिली स्टेप केली होती, प्रत्येक गॅप 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये आपल्याला ही स्टेप करायची. 1 साखळी झाल्यावर हा पहिला खांब घ्यायचा आहे, वरती 2 साखळ्या घेऊन या लूपमधून हुक बाहेर काढायचं आणि मुका खांब टाकून जोडून घ्यायचं. त्यानंतर त्याच गॅपमध्ये दुसरा खांब टाकायचा आहे, 2 साखळ्या घ्यायच्या आणि या लूपमधून हुक बाहेर काढायचं आणि मुका खांब टाकून सर्कल करायचं. तिसरा खांब घ्यायचा आहे, वरती 2 साखळ्या घेऊन या लूपमधून आपल्याला खांब झाल्यावर 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर या लूपमधून हुक बाहेर काढून मुका खांब टाकून जोडून घ्यायचे. टोटल हे 3 झाले. अजून 2 टाकायचे आपल्याला. 2 खांब घ्यायचे. हा चौथा खांब आणि 2 साखळ्या घ्यायच्यात वर या लूपमधून हुक बाहेर काढून जोडून घ्यायचं आहे. आता 5वा खांब घ्यायचा आहे. 5वा खांब झाल्यावर वरती 2 साखळ्या घ्यायच्या आणि या लूपमधून हुक बाहेर काढून मुका खांब घ्यायचं आहे. या 2 गॅपमध्ये बघा आपण सेम प्रोसेस केली. पुढे पण सेम तशीच प्रोसेस करायची. पुढे 1 साखळी घेऊन या खांबाच्या पाठीमागून हुक टाकून खांब बनवून घ्यायचा. पुढे पुन्हा 1 साखळी घ्यायची. सेम प्रोसेस करायची. 1 खांब घ्यायचा, 2 साखळ्या घेऊन इथे या लूपमधून हुक टाकायचं आणि मुका खांब घ्यायचं.
दुसरा खांब घ्यायचा आहे, 2 साखळ्या द्यायच्या वरती आणि या लूपमधून हुक टाकून हुका खांब घ्यायचा, राऊंड पूर्ण करायचा. तिसरा खांब घेतला आहे, वरती 2 साखळ्या द्यायच्या आणि इथे हुक टाकून हुका खांब घ्यायचा. चौथा खांब घ्यायचा, वरती 2 साखळ्या घेऊन ह्या खालच्या बाजूनी लूप आहे तिथे हुक टाकून सर्कल पूर्ण करायचं. 4 झाले. हा 5वा. 2 साखळ्या घ्यायच्या आणि इथे हुक टाकून सर्कल पूर्ण करून घ्यायचं. पुढे 1 साखळी घेऊन आपल्याला हा जो खांब आहे त्याच्या पाठीमागून हुक टाकून खांब तयार करायचा आहे. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी शेवटचा राऊंड पूर्ण करून घेतला आहे आणि इथे 1 साखळी झाल्यावर हा जो 3 साखळ्यांचा पहिला खांब आहे इथे तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी धागा कट करून घेणार आहे. आता हा रुमाल आपला पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला या रुमालाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.